सगळेच काटे दुसऱ्याच्या माग फिरतात सोंडे प्रेमाच्या वाटेत सगळेच काटे दुसऱ्याच्या माग फिरतात सोंडे नजरेत त्यांच्या दुसरेच भामटे स्वतःचे मात्र भलते कुटाने तुमचं ते प्रेम आमचं ते लफड 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 अक्कल शिकवाया साऱ्यात मोर स्वतःवर आल्यावर पळत्यात पोर अक्कल शिकवाया साऱ्यात मोर स्वतःवर आल्यावर पळत्यात पोर स्वतःच ठेवतात झाकून सार दुसऱ्याच बघतात भाकून सार तुमचं ते प्रेम आमचं ते लफड 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 चल नाही ग थांबा थोडा वेळ थांबायचं इथं उन्हात नाही ना ती पोरं आहेत ते भटकत असते इकडं तिकडं नाही ग माझं मन म्हणतंय ते येते संगे आपल्याला इथे तरी पाहिलं ना लय बोमाट होईल बरं का अगं काही नाही बोला काळजी नको करू मागो संगे तू पाडतात चालीस ना त्याच्या प्रेमात नाही ग मला फक्त एकटं बघायचं बाई उद्या बघ ना डोळं फाटूस तर गावात कुणी पाहिलं तर लय वाटलं होईल आपलं अगं कुणी बघितलं तर सांगू काय तर कारण फक्त 5 मिनिटं थांबा ए बाई थांब तू आम्ही जातो निघून तुला आमचं ऐकतच नाही का चल आपण मी थांबू दे प्रिया तुझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती बरं का ठीक आहे जायचं ना जा तुम्ही चल चल गाडी पाठवतो मला यायला वाटच लागली असती तुझ्या मनासारखं आता येतात ते पण आलं आलं येऊ ना ग्राउंड केलं की नीट राजा केलंय ना नेट कुठलं होतं त्याचं काय आणले नवीन बरं मग थोडं संध्याकाळी भेटू आपण येणार का नक्की येऊ मग काय चाललंय दिसत नव्हतं राजा इतके दिवस काय नाही आता ठेवतो प्रॅक्टिस करतो बरं या संध्याकाळी नक्की हा येतो होय आज लय दिवसांनी मॅच चालू होतं ना ते मध्ये नेट तुटलं होतं त्याच्यामुळे सगळेच गप बसले होते बरं भाऊ 2-3 तास शरीराचा व्यायाम होतोय मोबाईल पासून माणूस लांब राहतो 1-2 तास आहे राव काय राजा काय 5 वाजता बोलील असं आला 5:30 वाजता तोंडवर करून
केव्हा मॅच चालू करायची? येते आता पोरं येते आले की लगेच चालू करू. केव्हा येते पोरं? काय येते 5 मिनिटात येते. लवकर टीमला सांगायचं ना. सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आले. पहिला दिवस एवढं काय अरे मुख्यानेच इंस्टाग्राम रील्स फेसबुक बघत ते मोबाईल घेतोय. अरे आम्हाला 5 वाजता बोलून घेतलं राजा आणि आला 5:30 वाजता. अरे सकाळी थोडा उशीर झाला काय येतात पोरं आता थोडं झालं उशीर. केव्हा येते पोरं? येतात 5 मिनिटात येतात आवडीत सगळे अरे येते पहिल्या काय दिवस येते यांनी पोरं जमा करून नाहीत का आतापर्यंत? अरे कॅप्टन आहे ह्यो. हा मी येते ना असं किती खेळणार आहे तू अरे लय दिवसातून खेळ चालला नाही त्यानं 2-3 मॅच तरी झाले अरे पाहिजे. येतात ना आम्ही सकाळी लय दिवसातून चालला म्हणून सकाळी लय वेळ खेळलो पण आता थोडा उशीर झाला काही म्हणा बरं येतात का? सगळे. या खेळाने अंगी एकदम मोकळं होतं. बंट्या तू गप बस. मला माहिती तू इकडे कशामुळे आलास. नाही तर मी तिच्या नावाने मोठ्याने ओढत असतो. तू गप्प. काय दिसली का नाही अजून? नाही नाही दिसत. का? कोण? तुला नाही काय पोरायला राजा फोन ते? लाव फोन. हा, तो इकडं बरं लक्ष जातं. पोरं घे बोलून. अरे पण हे कोण पोरं आहे, सांगा ना, काय येतात आहे? पोरं येतात तू 5 एकदा मिनिटात. पोराचं सगळं नियोजन आणि तुला. बॉलचं नियोजन. मला मी लागू दे ना थोडाफार काही अरे तू फोन लाव मग काय फोन? बरं झालं लवकर आला. अरे ते कृष्णाला त्यांना फोन लाव. अरे सूर्य गेला आणि बार तिकडे खाली. बसा जाऊ. येतं या. खाली. बोलायला सांग रे त्यांना आणायला. फोन केला ना. पुढं काय कामाला गेलं तू? अरे थोडी दारी होती काय सांगत होता. काय कॅप्टन तुमचा आम्हाला बोलले सकाळी आणि आलाय दुपारी. सकाळी लय उशीर खेळत आम्ही. येतात आता सगळे. मी सकाळी बोलिलं नाही आम्हाला. आता बरं बोलिलं. गडी कमी होते ना. पहिलीला चालले होते तासाला. माझ्या लक्षातच नाही रे भांड्या. त्या राड्यामुळे आपल्या लक्षातच राहीना काही. काय आहे, सकाळचा आम्हाला लय राड असतो त्यामुळे इकडे खेळायला नाही. आपले काम तुम्हाला माहित नाहीत कशी. तुम्हाला सांगितलं असतं पण आता मी काय आहे, झाकले मुठसावा लागायची. लावा लावा फोन लावा. काय ते- ऐ, एक का उठा पण या नेट बांधून. याला लईच गडबड झाली. उठा उठा. ऐ उठा फोन लावा टापक्यास नेट बीट घ्या बांधून. तो पाहिजे टीम बघत. बस लय टाइम आहे अजून. हे बस पोरं नाही तर काय नाही मोकर कसं नेट वडून पोरं तर येऊन आली, देणार. आली, आली. खेळायला चला, चाललास का? बस चला, चला, चला. ए, यार, यार, लवकर यायचं आला, ना, आला. भावांनो. हे बरं त्या बॉलात हवा भरली का. चला बरं करा चालू आता चला, दाबून बघा. चला बरं. आणि राजा चला आता. तो- फोन बंद करा बरं. काय नाही ना फोन चालू करीत. आज त्याला चालू करतोस काय? होय. अरे वा. या. या. उडी मार. हा जमलं राईट अरे इकडे हाण ना. ए, घे घे घे. काय होगा मोका दार
क्लासला चालले काय सांगितलं कुठं चाललं रे क्लासला चाललं हे काम करशील तू बोला की काय नाही वळण बघा डोक्याची पण मेडिकल खाली वाडापासून मेडिकल का वळण बघा काय करून चांगले आणि भारी वाटलं डोकं नाही दुखायचं तर काय होईल मुलीची 12 झाली लग्न करून टाक. अगं बघतोय ना मी मुलगा सकाळपासून कशाला तू लगेच चालू होतीस मी नाही समजून सांगायचं तर कोण सांगा तुला आजकालच्या पोरीचा काय भरोसा आहे कारवारची पोरगी गेली का नाही हात धरून उद्याच लग्न लावून द्या माझं मला नाही शिकायचं आता नाही तर मी पण जाते कुणाचा तर हात धरून मात्र तुला पण काय कळत नाही दिली तिने आता बॅग फेकून मी कशाला पैसे भरतो ट्युशनला बुडा त्याचा क्लास होता काय कळतच नाही बघ तुला नुसती बडबड बडबड करतेस काय बाई या राणाबाईनी कदर आणली बाप एक पटली एक दुपट आणि हिमत तरी तिसरीच नको नको करून सोडायचं राव का नाही असं केलं येणी मस्त मला बी सगळं कळत आहे पण आजकालचे पोरं ऐकत येतोय बघितलं ना कसे गेले रागात निघून असं असलं काय करायचं उगा तिने काही जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर कशाला मोकर डोक्याला ताण द्यायचा मला दम देतो येळ आल्यावर कळत ना बायकोल दोघाला बी हा बघू तुम्ही नका सांगू काय होईल ते होईल बघू कळू दे बाई काय कळायचे ते एक तर माझं डोकं दुखत आहे आधीच आणि तुम्ही आता परत भरभर करून पुन्हा जास्त डोकं नका दुखायला बरं गप बसा बरं तुम्ही सगळे आता अगं सांगे तू कसं रे म्हातारा माणसाचं मनावर घेतेस मी कुठं जमवलं तुझं मला आता अजिबात कोणी समजून सांगायचं नाही मी आता जाणारच नाही क्लासला मी जर झाले ना तुम्हाला द्या लग्न लावून तुम्ही कुठं पोरं माहिती आहे का तुला बघायला सुरू तर केलंय अगं मी ते फक्त म्हातारीसाठी बोललो जा बरं तू क्लासला उशीर होतोय तुला मी नाही जाणार क्लासला कधीच जाणार नाही आता द्या लग्न लावून बरं नको रडू बाई तू जायचं नाही क्लासला नको जाऊ फक्त शांत बस मी बोलले तर माझं तोंड दिसत परत म्हातारी सांगत होत तेच खरं होतं अगं बाई गप ना तू कशाला बडबड करती सकाळ जाऊन तुझ्या बडबड ते बघ तिने कास कार घातलाय घरात सारखी रडत बसती तर शांत घे ना मला दम देतो कळत ना बायकोल तुम्हाला दोघाला थांबा तू काय गपची बसत नाही तिकडे तुला किती मला समजून सांगा तुम्ही बडबड बडबड ते भूल भूल चालूच आहे माहिती घाललाय जसं तो जातो मी तुला राग राग निघून बस तो बडबड करते तो बडबड करते तिथे बरं समजून सांगितलं तरी ऐकायचा पत्ता नाही काही नाही काही नाही अजून कशी आहे ना राहिलं दुसरी झाला ना म्हणजे मी बसतो तो सारखी कळ काढीत भाई बसू दे दिवसभर इथं काय नाही आता नाही दिसत तिला आज क्लासला यायचं नाही काय दोघे विचारायचं बाबा आपण दुसरीच काय विचारायचं त्यांना काही दुसरं लपडं वाढायचं मग चला गपची चला बस काय झालं ना अरे काय नाही ठीक लागली पायाला लक्ष कुठं असतं तुला मस्त ना कार उतर ना खाली पायाला लागले काय बनायचं आहेस ना काय बघ मारायचं ना ती नाही आली म्हणून ती घालून घेतली बस बस किती लागले बघ बस 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 तेवढं काय होतं पण तुझ्या पायाला लागले ना चावी दे माझ्या घरी मी गाडी चालवतो अरे कशाचं काय लागलंय नाटक करतोय उठ बस जरी की काय मग काय गाडी बस तुम्ही जा क्लास जमत नाही कशामुळे नाही अरे बांटा उशीर होतोय क्लासला जायला माझा मूड नाही तुम्ही जा ती येणार नाही म्हणून मूड नाही का क्लासलाच यायचं नाही अरे खरंच नाही यायचं त्याचा काय विषय जा बरं मग काय जाऊ दे मारू दांडी आणि घरी काय सांगायचं संग यायला नाही म्हणून आम्ही क्लासला गेलो नाही घरी सांगू गाडी चालू नाही झाली तू कर गाडी चालू चल घरी बस
असते पाणी आण बरं तांबर प्याला माठात आणलं ते हांड्यात आणू नको गार पाणी आण बरं आणते ते माठात लाल गार पाणी हा 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 हांड्यात लाल नको हा आणते हे घ्या अगं सगळे म्हातारे माणसाच कशाला मनावर घेत असतील ऐकायचं द्यायचं सोडून तुला सवयच आपल्या म्हाताऱ्याला बडबड बडबड करायची ते आजी सारखंच मागे लागते की अगं माझ्या मग मागे तर लागतेच ना सगळं ते माया मागे नाही लागत का तू एकल्याच्याच मागे लागते का मग ते रोजच आहे तिचं बरं तिच्या काय तोंडाला हात लावता येतो का आपल्याला का ऐकायचं आणि द्यायचं सोडून आपल्या क्लासला जायचं अभ्यास करायचा हे कशासाठी तुझ्यासाठी आता मी कष्ट करतो पैसे आपण ट्युशनला भरतो का नाही मग त्याच्या जर राग तो जर क्लास बुडले तर तोच नुसतं आहे ना पुढं जाते उद्यापासून हा मग ते आता किती पडपड करू आईने पडपड करून दे तिने करून दे आपला अभ्यास भलं आपण भलं जायचं पण क्लास आजीला सांगा की मला बोलत जाऊ नका अगं आजीला मी तर सांगतोच घ्या पण तिची सवय आहे ना आता ती तर तुलाच बोलते का ती शेजारचं एखादं कार्प चाललं तर त्याच्यावर बसते ती तिचं रोजच आहे ते द्यायचं सोडून मग आता उद्यापासून असं काय करू नको त्या म्हातारीचं ऐकायचं आणि बसून परत घरात गेलं आपण रोज पैसे भरायला लागतो तर ट्युशनचे आणि अभ्यास करीत आहे ठेवून तिथे तांबे सांगितलं लक्ष ठेव काय मामा काय ना भाई मी करतोय ना कशाला आता बारका कडून नाही उड्या आणताय शेळ्यात त्यासाठी हा 2-4 दिवस सोडलं मोकळं बरं का पण ते काय ते राहिलंच नसतं याचं इला डवचित आहे त्याचं इला डवचित आहे म्हणलं त्याला मी एक केले काय का बांधलं का मग ते उड्या नाही आणायचं बाकीच्या शेळ्याला काम नाही द्यायचं आणि तो कुठं फिरतो इकडे कुत्रे मारेत कुठं नाही गेलं शेतात दारी धरायला तुम्ही दिसते म्हणून आलो मी दिसलं म्हणून आलोय बर म्हातारीचं बरं आहे का बरे बरे पुण्याला जायचं म्हणलं ना तू जायचं ना 2 तारखेला काय पुण्याला जॉब लागला आपल्याला 35,000 रुपये पगार आहे निवड याची कंपनी इंजिनची इंजिनच्या कंपनीत आता इंजिन म्हणलं की आपलं डोकं बिंगतो त्या अण्णाला म्हणलं इंजिन द्या तेवढी खालची मका वरल्या वावरातली आली पण ते खालच्या वावरातली गेली ना अर्धी मका ऐका ना हा मी गेलो ना आता पुण्याला 2 इंजिन पाठवून दिले अरे एक दोन काय नाही 2 देतो 2 म्हणजे मला काय उल्लू समजतो काय तू अरे तुझ्यापेक्षा 4 उन्हाळे जास्त खाल्लेत मी आपल्याला एकाच इंजिन बाजारलंय एक खराब झालं ती 2 वापरा 2 विहिरी 2 वापरा आपल्या शेजारची एक आणि वरल्या मळ्यात एक मला काय ठरवायचं नव्हतं 35,000 पगाराचा तू मामा तुम्ही चौकशी करून बघा अरे 2-4 पण मी तुम्हाला खोटं कशाला बोलून बरं आमच्या गावातले 2-4 पोरं तसं येणं लागलं म्हणले त्या 2-4 पोराचे नाही आपण वशीला लावलाय कंपनी डायरेक्ट परमनंट आहे 35,000 रुपये पगार आहे मला तर काय खरं नाही वाटत ऐका ना काय म्हणतो रे बरं हे क्लास करण्यापेक्षा हे रोजेडे घालण्यापेक्षा संगीतचं लग्न करून टाका अरे संगीत शिकायची संगीत काय आणि मोकार आहे काय ते आज जाऊ दे घाटक्यात नोकरी लागेल ते दिवस कशाचं शिकणं आपलं टाकायचं एकदा तो वाजवून अरे पोरची जात हुशार असती माहिती आहे का होतं काय कळतं का तू हिंडत पोराची काय माठी असते काय आम्ही हुशारच आहेत. आता ती रोज परीक्षा झाली एका दिवस 8 दिवशी समजा क्लासमध्ये 8 दिवसांनी ते सर म्हणतो आम्ही 8 दिवसांनी टेस्ट घेतो 1 नंबर येते क्लासमध्ये मी हुशार आहे तो कायचा हुशार तू आहे इकडं आपल्या म्हशी गुरं वळायचा हुशार तेवढा कामाचा आहेस तू आता उद्या गेलं उद्या कुठं जाणार आहे आम्हाला दोघाला 35,000 पुढे देईल का पुण्यात? ऐका ना हा काय करतो गेल्यावर एक काय 2 इंजिन पाठवून देतो हा पण तेवढं घ्या ना म्हणा आता काय म्हणावं घेतो तो जर असा शिकला सावरला लागला नोकरीला तर बघल मी एखादा ठेपा बघून तुला कुठं आहे तर आपल्या बरेच पाहुणे मामा 2-4 जागेवर ठेपे आहेत पुरीचे आपल्यातच होत असते अरे मग आपल्यातच करू ना नात्याचं नियोजन आपल्यातच होत असते अरे मग तेच बघतो मी नातं बघतो यायला आता ते आपलं कोणते तर तुम्ही माशी त्या गावाला बी एक ठेपा आहे हे आणखी इकडे हा ती अरे सुरूच्या पलीकडची ती वाडी आहे तिथं बी एक ठेपा आहे आपली बघा ना चांगले शिकलेल्या पोरी आहेत घरचे द्यायचे सोडून आणि लोकांचे कशाला बघत बसायचं अरे घरचं म्हणजे पोरगी शिकते आमची पोरगी आमची त्या पोरीच्या मी काय आडान नकाची थोडाच आहे. त्या पोरीच्या नकाची सुद्धा सर येणार नाही तुला हुशार पोरगी आहे ती. मी लावतो ना पुढं जॉबला तू काय खरं भेटून मी मोका पैसे खर्च झाल्या. करतो शिक्षणाला सांगितलं
अरे पैसे शिक्षण होत असतात त्याला बुद्धी लागायची बुद्धी. तुझी बुद्धी पळत इकडे धाब्याकडे. परत पार्टी द्यायला गेलो आपल्याला जॉब लागला म्हणून. तुला आणखीन जॉब लागायचा तरच तू पार्ट्या नखरेन तेन जाऊ द्या चालू पोराला. झालं. खाऊ द्या. संगीच्या आहे बघ तू नुसतं धाब्याकडे गेला दिसला ना तरी पण तुला घरी येऊन देते का बघ. म्हणूनच तुम्हाला एकट्याला बघून आलो. हा मला एकल्याला बघून आणि मला बघून काय होणार आहे त्याच्या आईच्या हातात आहे सगळं पोरीचं. तिने संस्कार लावलेत त्याच्यावर. मी आता लावलेत पण खरे संस्कार तिने लावलेत. कळतं का गाडा तुला काही. जाग्यामुळे माशीची असं काही बी बोलायला लागली तू तुझा जाय ना मग. शिकला सवारला काय झाला कुठं लागला शासनाची नोकरी तर बघू तुला एखाद्या शासनाचे चांगल्या काय करायचे आता 35,000 रुपये पुण्याची उडतील का मला अरे एकट्याला. 35,000 बस खरं पण ती नोकरी कुठं सरकारी आहे खाजगी नोकरी आहे ना. 6 महिन्यात परवडत होती मी. कायचा पण म्हणत ते असे आमच्या गावातले 2-4 पोरं गेले तर आणि म्हणले 35,000 40,000 पगार आहे. आपला IT 2 महिने भाऊ. काम केले आणि दिले हाकून. आपला आयटे राहायचं असलं तरी काय खाजगीचं काय खरं नसतं बाबा. उग माणूस विचार करतय एकुलता एक मामा आहे. मामीच्या स्वभावाकडे बघून येतो मी. तुम्हाला माहित नाही का मोहन मामीच पडतंय का. मामा गरीब आहे आणि जीव तिळ याच्यामुळेच तुटते मामा. मला संगीचं पडलंच नाही. मला फक्त माझ्या मामाची मी आई 24 घंटे म्हणते घरात मग एकुलता एक भाव मरणाचं काम करतो. तिला बी म्हणलंय मी. माझ्या आईला म्हणलं त्या भावाला सांग पोरगी द्यायची. त्याला मामा सोड. त्याला किती जपतो विचार नको. म्हातारपणाला मी दिगे नाही इतकं सांभाळणार. आणे सांभाळी जावाय म्हणून नाही भाषा म्हणून. मामा एक बोलू का. हा बोल ना. संगीत चांगलं झालं तर ठीक. हो कुठे उपटन पण कुठाने उपटायचं. एवढे काय येडेच का काय राहतो. 4 पावण्यात जातो येतो शेतात काम करतो मग आपला आडच थोडे रोज मी चौकशी असते इकडे मामा तिकडे. गाव म्हणते गाड्या तुम्ही शाने हा. तुमच्यात शान पण नाही. लहान आहे का तो आणखी लहान. मामीच्या नादीला मग तुमचा पार झालाय कार्यक्रम. 4 उन्हाळे जास्त घाले गाडो काही कसं बोलतो रे. सगळं उन्हाळ्यात येत नाही. हम्म. 24 घंटे बसलं की शेत उठलं की शेत. मग काम करायला कष्ट करायला लागतं तुझ्यासारखं मोकर नाही जमणार आहे. काय बापचं ते कामाला रोज आणि तो हिंडतो कुत्रे मारी. एवढं ते आलं. मामा किती वाजले दिसत यार नाही. मोबाईल राहिला काय करू वगैरे 2 वाजता आले असते संग यायला नाही का आणखी. तुम्ही आता सकाळी नव्हतं त्याची आत्याकडे जायचे मग तुमच्या घरी जाते काय करू आज जाता येतं. हा क्लास सुटल्यावर सकाळी म्हणतो तू जायचं म्हणून मामा जाऊ मग मी मोबाईल माझ्या घरी राहिलाय. मी जातो घरी आता काम हा, करतो जा, काहीतरी जा. बघतो. हा बरोबर तिकडे आले का घरी. बर घरी चालेल पण कसा बनला वाघ लय बरेच आता काय मला संगीत द्या एवढं येडं वर मी बराबर कटीला. सकाळी शेताला सख्या नितीन भाऊच्या पुतळ्या दुकानात एवढी गर्दी कशी. चुकून आलेला दिसली तुला सांगतो बायको 2 आठवड्यापासून मागे लागली. तू पण आलं का बघा आपल्या उद्योगाने तर पाहणच व्हायला. पण आता नाही तर आपल्याकडे बोलण्या नाही काही काय करायचं आता. एक काम कर ना आता पोरं शाळेत टाइम झालाय फोन करून सांग ना घरी. अरे अडे काय येते घेऊन तुम्ही बी. पाठवून देईन तिला भाव उभा. हॅलो हा अगं मी बोलतोय. हा ते तेवढं एक काम कर आपल्या सांब्याकडनं कुपनाची गोणी पाठवून दे. सांब्याला म्हणत येतात तर शिवाला म्हणा कुपनाची गोणी घेऊन दे. आम्ही इथं कुपनाच्या पुढे उभा आहेत नंबरला. हा ते लवकर पाठवून म्हणावं शाळेत येतात त्या गोण्या मग शाळेचा. हा ठीक आहे ठेवू का. चल बरं झालं काम होऊन जाईल. तू पण आला होय रे.
अरे भाऊ आज कुठं कुपन घ्यायला आलो विचारला तू त्याला कुपन आलं का म्हणून हा आमच्या काय दिसतं का तुला पिश आहे का काय आहे? हा काय थोडंच घेऊन जाणार आहे का आम्ही आम्ही दिसतंय का विचारायला आलो कुपन आलं का दादागिरी काय भाऊ आईला सगळं पाहिलं का तांदूळ एकदम साखरेवरून आले तू पांढरे फॅक काय भारी आहे. नेसते खडे टाकायचे आणि शिजायचे. हा मिठाचे खडे म्हणले मी. हा, तेच म्हणलं. तुला काय वाटलं? काय म्हणाले इकडे तिकडे हेरू नको मोकार. मागच्या महिन्यात देता काय जरा चांगलं चांगलं दे बरं का भाऊ काय त्या आईला गहू कमी चापूस म्हणजे सगळ्याच आईला दगड माती अरे थांब ना वजन आमचा नंबर होता तुम्ही काय घुसले आमचा नंबर आहे आमचा नंबर होता तुम्ही काय घ्यावा इकडं असं तुम्ही घ्या ना भाऊ काय नाही तुम्ही घुसले नाही माल लय माल काही नाही बाबा हाती आपल्याला जरा गप न वजन होती ना लयच भाई टाक भाऊ अजून थोडे गेल्या वेळेस तुम्ही राहिलेले बरं का अजून माप नाही झालं टाकडे बाबा असू दे एक नंबर दिसतो वाटतं राम राम भाऊ कसं काय चाललंय तुमच्या आशीर्वादाने बरं आहे ना कर केली का आमची सेवा काय करू सेवा केस काढायचे दाढीचे अरे काय का काय सेवा करावा ही चेत असते अरे कुठे नाही तसं काही नाही म्हणजे चहा सांग भजे वडापाव असं काही मी सांगितलं तरी चालून बरं बरं इथं नको केस जाते तोंडात त्याची आज सांग बरोबर सांग झालं काय तुमचा नंबर कुठं जायचं तुम्हाला करायला मला कुठं फिरायला जायचंय मला लग्नाला जायचंय लग्नाला जायचं पोराची गडबड करू नये काय रामे काय तुझं बरं आहे बाबा कसं काय तसं काय आता घेतली वाटी वाजता की झालं खार खार सुरू अरे मग वाटीत पाणी साधा आमदनी तुला काय करायचंय ते सांग अरे बाबा आमच्या दाढ्या करायच्या एकदम चिकणे दिसलं पाहिजे बरं का एकदम कॉलेज कुमार अरे आता काय लग्न करायचं काय तुम्हाला बरोबर ए डांगरिया आता या परमात्मा गावऱ्या चालल्या ना गप्पच की ए भाऊ अख्खी क्रिकेटची टीम काढू शकतो माझं काय माणसात काढतो तू तुमचं काय माणसात काढायचं तुमचं लय मोठं आहे हो म्हण असं म्हणणं ना आता या वयाची लय मस्करी करायला चुकलं बाबा बसा दाढीला असं बोल ना
राम्या बोला दाढी नीट कर बर का मागच्या वेळेस लेट लागलं होतं मला काय म्हणतात आणि मग मागच्या वेळेस मी ते वस्त्र बदलून टाकला लाजला ना तसा वस्त्र बदलून टाकला बरं झालं वाचताना बदलीला नाही तर तुला बदलावं लागलं असतं मला होय सख्या काय रे अरे काय बातमी आपल्याला पाहिजे का पेपरात काय राज्य शासनाकडून हगणदारी मुक्त गावाला मोठी रक्कम मिळणार. काय ना मग आपल्या गावाला मिळाला ना पुरस्कार आपल्या गावाला पुरस्कार हा. कसं काय तुला माहित नाही का अरे अख्खं गाव आपलं नदीला हागायला जातं हा आणि नदीला पाणी आलं का सारं वाहून जात मग झाला की हागणदारी मुक्त गाव बरोबर आहे बरं का सगळं. सरपंच मुंबईहून आले का पहिले त्यांना सांगतो मी आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. यस हा. खरं आहे तुझं नाही पैसा मिळाला रे गावाला गावाला मिळेल पण आपल्याला काय ए आपल्याला काय म्हणजे सरपंचाला सांगून ही आयडिया आमचीच आहे घेते ना काहीतरी आपल्याला अरे तसं तरी गावालाच खर्च होणार आहे ना याचा आली गाडी आता क्रीम पावडर लावत का अरे रामा काय असं तुझ्याकडे ते लाव बाबा बरं पावडरच लावून टाकतो आता काय लावायचं तुला लाव असं आहे, माणूस काळा आहे हा पावडर लावलं जशी गोरा दिसत दाढी केल्या म्हणजे पण वाटत काय भारी दिसतो माणूस रामा लयच भारी वाटतंय रे काय म्हणतात तुला फ्रेश वाटतंय आज मी पण करून घेतो बरं का मग. ए रामा पैसे चॅपलेट घे बरं का बरं बरं हा पैसे आपले आपले देईल हा. तशी एवढी नाही वाढली बरं का माझी. उद्या करतो राम मी जाऊ दे. बरं बरं चालेल बरं चालू हे रामभाऊ बरं जाऊ दे त्याचे पैसे मी देतो नको टेन्शन घे चालतं चालतं. मित्र असावं तर सख्या सारखा. हा. कर नको गुळाचं करू लय फ्रेश वाटतंय रे इकडे ये बाळा. काय रे आजी अरे कशाला पाणी पाच दुपार झाली. मला वाटलं काही लाडू बिडूच केला काय खायला इतक्या प्रेमाने बोलिलंय तर तिकडे मी नाही पाजिणार पाणी चट पाजीन सगळी आल्या. अरे ती मेमोरी कधी यायची आली तर फोन मध्ये बसन बोटा घाली तिकून जीप काढीन तिकून जीप काढीन इकून बोटा घालीन तिकून बोटा घालीन कधी इकडून हातभर जीप बाहेर काढीन कधी तिकडून हातभर जीप बाहेर काढीन. काय करते कुणाला ठेव त्याला सेल्फी म्हणतात सेल्फी. काम ठेवती बाजूला आणि तेच करते आग लावता सेल्फीला. आजी मी नाही पाजीत पाणी मी चाललो खेळायला कोकडे इकल्यावर काय मला नवीन कपडे घेणार आहेत का काय ते. हो थांब थांब तुझ्या वापर सांगते आल्यावर तुला रेटाच लावते. ए मग रे मी नाही घाबरत करायची बापाला सांग. बरोबर कळण तुला संध्याकाळी तुझा बापा आले. हा कळू दे कोण नाही वाकडे गेली नाही तिकडे मी नाही पाजीणार.